करा काहीतरी. अध्यक्ष महोदय, ऊर्जा विभागावर मी बोलतोय की 1800 सहकारी पाणी पुरवठा राज्यात आहेत. 20 थकबाकीचा मुद्दा हळूहळू गंभीर झालेला आहे. अध्यक्ष महोदय, 20 दरामध्ये राज्य सरकारने नियामक आयोगाच्या आदेशाने 1 एप्रिल 2025 ला प्रति युनिट 5 रुपये 16 पैशाची वाढ झाली. राज्य सरकार अनुदान देते, पण चढ्या दराने योजनांना पैसे भरावे लागत आहेत. त्याचा परिणाम म्हणून अध्यक्ष महोदय, 30-40 वर्षापासून संस्थांची थकबाकी, चालणाऱ्या संस्थांची आता थकबाकी 70-80 कोटी झालेली आहे. आमच्या मतदारसंघात लिफ्ट इरिगेशन स्कीम आहेत, जवळपास 3,78,00,000 रुपये ही थकबाकी झालेली आहे. अध्यक्ष महोदय, दुसरा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे या योजना ज्या आहेत त्याच्यात प्रत्येक माणसाप्रमाणे आपण HP काढलं तर 1 आणि 1.5 आणि 2 HPच्या आत सगळ्यांच्या वाट्याला हॉर्स पॉवर येतात. आपण 7.5 हॉर्सपर्यंत वीज बिल माफ केलेलं आहे. मग या सहकारी पाणी पुरवठा संस्थांना त्याचा का लाभ देत नाही, हा आमचा प्रश्न आहे. अध्यक्ष महोदय, म्हणून कृषी संजीवनी योजनेत या संस्थांची थकबाकी सवलत योजनेत समाविष्ट करावा. त्यांना लाभ देऊन थकबाकी निरंक करण्यासाठी ऊर्जा विभागाने तातडीने निर्णय घ्यावा. अध्यक्ष महोदय, ग्रामविकास मंत्री महोदय या ठिकाणी आहेत. अध्यक्ष महोदय, महाराष्ट्रामध्ये आपल्या ग्रामपंचायतीमध्ये तुम्ही जर नवीन स्ट्रीट लाईट लावायला गेला तर MSEB सांगतं आधी थकबाकी भरा. आज महाराष्ट्रातल्या जवळपास 90% ग्रामपंचायतींच्या स्ट्रीट लाईटच्या प्रकरणं प्रलंबित आहेत. MSEB सांगतं पैसे भरा. अध्यक्ष महोदय, हा गोंधळ झालेला आहे. राज्य सरकार भरत होतं, मग जिल्हा परिषदा भरत होत्या, ग्रामपंचायत भरणार, परत राज्य सरकार भरणार. आज महाराष्ट्रातल्या कुठल्याही विधानसभेच्या सदस्यांना विचारा की तुमच्या गावात MSEBला विचारलं तर नवीन स्ट्रीट लाईटचे पोल टाकायला ग्रामपंचायत ठराव करते, इकडे 10 पोल द्या. आमदार जातात, पोल मागतात. आमदारांनी अगदी आमदार फंडातनं जरी पोल उभे केले तरी लाईन द्यायला MSEB तयार नसते. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, माननीय ग्रामविकास मंत्री महोदयांना माझी विनंती आहे की यात त्यांनी पुढाकार घ्यावा आणि ग्रामपंचायतीची जी थकबाकी आहे ती राज्य सरकारने एकरकमी भरावी आणि इथून पुढे सांगावं आता इथून पुढे ग्रामपंचायतीने पेमेंट करा. पण मागचं सगळं माफ. आता सगळ्या आमदारांचा प्रश्न आहे साहेब, 288 आमदार, कुठलाही आमदार ग्रामीण भागातला आहे त्या कुणालाही खाजगीत आपल्या पार्टी मिटिंगमध्ये विचारा की हे केलं तर चालतंय का. पाठिंबा नाही मिळाला तर बघा, कारण सगळ्यांचा हा प्रश्न आहे. त्याचबरोबर अध्यक्ष महोदय, आता सोलरला मुख्यमंत्री महोदय म्हणतात 16,000 मेगावॅट आम्ही ॲग्रिकल्चर पंपसाठी तयार करणार आहे. राज्य सरकारने हे काम दिलं, लेटर ऑफ क्रेडिट 4 कंपन्यांना दिलेलं रद्द करावी लागलं. कारण ज्या पद्धतीने अपेक्षाप्रमाणे ते काम करणं अपेक्षित होतं, वरच्या सभागृहात आमच्या अंबादास दानवे साहेबांनी हा प्रश्न मांडला आणि जवळपास अध्यक्ष महोदय त्यांनी बरेच सिरियस ॲलिगेशन्स केलेले आहेत. जवळपास 10,000 कोटीचा स्कॅम आहे वगैरे वगैरे म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे. ठीक आहे, मला तो तपशील माहीत नाही. पण अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे फेक बँक गॅरंटीज दिलेल्या आहेत त्या कंपन्यांनी आणि बऱ्याच कंपन्या या सोलर ॲग्रिकल्चर फीडर प्रोजेक्ट त्यांनी सबमिट केल्या. त्यात फॅब्रिकेटेड बँक गॅरंटी दिलेली आहे आणि ते शेकडो कोटी रुपयाच्या दिलेल्या आहेत आणि डॉक्युमेंट्स त्यांनी सबमिट दाखवलेले आहेत. अध्यक्ष महोदय, मला वाटतं की MSEBने यात लक्ष घातलं पाहिजे आणि आजच्या उत्तरात सांगितलं पाहिजे की नक्की काय घोटाळा आहे, म्हणजे राज्याला कल्पना येईल. कारण मुख्यमंत्र्यांचं ड्रीम प्रोजेक्ट आहे आणि ड्रीम प्रोजेक्टमध्येच घोटाळा व्हायला लागला तर तुमच्या सगळ्यांच्या विषयी शंका निर्माण होईल, अशी माझी आपल्याला सूचना आहे. अध्यक्ष महोदय, ग्रामविकास विभागातही मी मगाशी सांगितलं तसं भांडवली खर्चात अध्यक्ष महोदय घट झालेली आहे. 24-25 मागच्या वर्षी तरतूद 8,952 कोटी रुपये होती. आता ती सुधारित अंदाजानुसार 7,400 कोटीवर आली. आता यावर्षी बजेटमध्येच कमी केलेलं आहे, 6,327 कोटी. अध्यक्ष महोदय, ग्रामविकास मंत्री ग्रामीण भागातल्या जनतेच्या राहणीमानात सुधारणा करावी यासाठी भांडवली खर्चाची मागणी वित्त विभागाकडे करतात आणि ग्रामविकासाकडेच राज्य सरकारचं लक्ष नाही असा त्याचा अर्थ होतो. मी परत सांगतो, मेन इंजिन फेल झालं. त्याचं दुसरं उदाहरण साहेब देतो आपल्याला. प्रधानमंत्री ग्राम सडक योजना केंद्र सरकारने 24-25 मध्ये
17,871. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.